नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतातील टोमॅटो पिकाच्या नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपल्या टोमॅटो लागवडीला 35 दिवस पूर्ण झाले आहेत। ही लागवड 10 मे रोजी करण्यात आली होती आणि आज आपण या 35 दिवसांच्या प्रवासाकडे एक नजर टाकणार आहोत। सुरुवातीला रोपे लावताना हवामान खूप गरम होते, त्यामुळे रोपांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे होते। नियमित पाणी देणे, तण नियंत्रण करणे आणि रोपांना योग्य वातावरण मिळेल याची काळजी घेतली। पहिल्या काही दिवसांत रोपांची वाढ थोडी संथ होती, पण नंतर रोपांनी चांगली वाढ दाखवायला सुरुवात केली। आज 35 दिवसांनंतर रोपे हिरवीगार आणि निरोगी दिसत आहेत। नवीन पाने सत्ती येत आहेत आणि काही ठिकाणी फुलांची सुरुवात देखील दिसत आहे। हे पाहून शेतकऱ्याला खूप आनंद होतो, कारण चांगली वाढ म्हणजे पुढे चांगल्या उत्पादनाची आशा। टोमॅटो हे एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे। योग्य काळजी घेतली तर त्यातून चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकते। या 35 दिवसांत पिकाला वेळेवर पाणी देण्यात आले आणि आवश्यक ती निगा राखण्यात आली। त्यामुळे रोपे मजबूत झाली आहेत। पुढील काही दिवस टोमॅटो पिकासाठी खूप महत्त्वाचे असतील। फुलांची संख्या वाढेल, त्यानंतर फळधारणा सुरू होईल आणि हळूहळू टोमॅटो दिसू लागतील। आपण पुढील अपडेटमध्ये त्याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला हा 35 दिवसांचा टोमॅटो प्रवास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारचे शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। पुढील अपडेटमध्ये पुन्हा भेटू। धन्यवाद।